न्यूक्लियोसोम सोलेनॉइड मॉडेलचा अर्थ काय? क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर मध्ये न्यूक्लियोसोम नावाचं एक स्ट्रक्चर दिसतं, सोलेनाइड नावाचं एक स्ट्रक्चर दिसतं आणि याला मिळून आपण न्यूक्लियोसोम सोलेनॉइड नावाने तिथं ओळखतो. सो हा एक बॉडी पार्ट आहे, हा दुसरा बॉडी पार्ट आहे आणि या दोघांपासनं आपलं न्यूक्लियोसोम सोलेनॉइड मॉडेल तयार झालेलं दिसून येतं. सो असं समजून चला, हे म्हणजे शर्ट आहे, हा म्हणजे अख्खा ड्रेस आहे. मग शर्ट आली, पॅन्ट आली. हा म्हणजे काय, नुसता शर्ट आहे, हा म्हणजे अख्खा ड्रेस आहे, लग्नातला कोटबीट घालून तुम्ही तिथं तयार आहे. बरोबर. सो सोलेनॉइडचा घटक कोण सांगता येतोय आपल्याला? न्यूक्लियोसोम तिथं सांगता येईल. ठीक आहे. सो न्यूक्लियोसोम सोलेनॉइड मॉडेल थोडंसं व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले झकासमध्ये आकृती बघून घेऊयात. तिथून आकृती सुरू होती, इथं थांबते बरं का. आकृती कुठून सुरू झाली? इथून सुरू झाली आणि कुठे येऊन थांबली? या बाजूला येऊन थांबली. ठीक आहे. सो डीएनएचं जे आपलं स्ट्रक्चर आहे, डीएनएचं स्ट्रक्चर इथं बघा. आयडिया काय आहे सांगतो पहिल्यांदा तुम्हाला. असं इमॅजिन करून चला की डीएनए म्हणजे आपला लांब धागा आहे. दोरा माहिती आहे ना आपला? त्या दोऱ्याला गुंडाळलं की काय होतं? दावं तुम्ही बघितलं असेल बघा. दाव्याला गुंडाळलं काय व्हायला सुरू होतं? ते अजून स्वतःभोवती फिरायला चालू करतं. अजून सोपं सांगायचं झालं, कपडे धुतल्यानंतर टॉवेल पिळायला चालू करतो आपण. पहिल्यांदा पिळतो, मग पुन्हा दुसऱ्यांदा पिळतो, मग पुन्हा तिसऱ्यांदा पिळतो. तसं काहीसं हे न्यूक्लियोसोम सोलेनॉइड मॉडेल आपल्याला दिसतं. बॉम्ब, सुतळी बॉम्ब नाही, सुतळी बॉम्ब नाही रे. टॉवेल इज अ गुड एक्झाम्पल. पातळ पाहिजे, टर्किश टॉवेल नाही. ठीक आहे. म्हणजे आम्ही नवोदयाला असताना काय करायचो माहितीये का? ताकद लागत नसायची ना, लहान होतो त्यावेळेस. सो ते भिजवून धुवून काढलं की तुटीला आपलं असं टाकायचं आणि गोल फिरवत बसायचं. मग ते पहिल्यांदा पाणी निघते, पुन्हा त्याला घडी पडते, पुन्हा ती डबल घडी फिरायला चालू होते, पुन्हा टिबल घडी फिरायला चालू होते. सेम आयडिया न्यूक्लियोसोम सोलेनॉइडची आहे. ठीक आहे. आता बारीक समजून घ्या, एकदा समजून घ्यायचं, प्रचंड सोपं आहे. वाचायला गेले लय एनर्जी घालव चाल. सगळ्यात पहिले इमॅजिन करून चला, हा आपला धागा आहे कशाचा? डीएनएचा. हा आपला धागा आहे कशाचा? डीएनएचा. सगळ्यात पहिले हा धागा आपण एका बंडल शेजारी गुंडाळतो. सगळ्यात पहिले हा धागा काय केला मी? एका बंडल शेजारी गुंडाळला, एका बंडल वर गुंडाळला. या बंडलचं नाव आहे हिस्टॉन ऑक्टोमर. ऑक्टोचा अर्थ काय असणार आहे? 8. म्हणजे किती हिस्टॉन प्रोटीन दिसणार आहेत? 8. 4 4 चे 2. कोणते 4 दिसणार इथं? H2A दिसणार, H2B दिसणार, H3 दिसणार, H4 दिसणार. सो एक हिस्टॉनचा ऑक्टोमर आहे. या हिस्टॉनच्या ऑक्टोमरवर पहिल्यांदा हा धागा गुंडाळला जातोय. ठीक आहे. आता हा धागा गुंडाळत असताना इथं एक इंटरेस्टिंग गोष्ट काय लक्षात ठेवायची? राऊंड जो मारतोय, हा राऊंड एक कंप्लीट राऊंड तो मारणार आहे. एक कंप्लीट राऊंड तो मारतोय, दुसरा कंप्लीट मारत नाहीये. दुसरा राऊंड किती आहे त्याचा? 3/4 आहे. बरोबर. सो इमॅजिन करत असताना असं इमॅजिन करून चला की हा आपला हिस्टॉन ऑक्टोमर आहे. हा काय आपला? हिस्टॉन ऑक्टोमर आहे. हिस्टॉन ऑक्टोमरचा अर्थ काय? इथं 1 2 3 4 असे 4 हिस्टॉन प्रोटीन्स आणि त्याच्या खाली पुन्हा 1 2 3 4 असे 4 हिस्टॉन प्रोटीन्स तिथं दिसणार आहेत. आणि त्याच्यावर आपण आपला डीएनए जो आहे, हा डीएनए गुंडाळायला सुरू केलाय. सो इकडनं आला, अशा पद्धतीने एक राऊंड त्यानं कंप्लीट केला आणि दुसरा राऊंड तो किती करतोय? 3/4 करतोय. दुसरा तो कंप्लीट राऊंड करत नाही. तिथून पुढे हा दुसऱ्या हिस्टॉन प्रोटीन कडे चाललाय. तिथं पण पुन्हा एक राऊंड कंप्लीट करतोय. दुसरा राऊंड कंप्लीट करण्याच्या आधीच तो कुठं निघाला आता? तिसऱ्या हिस्टॉन प्रोटीनला. तिथं पण या पद्धतीनं आपल्याला संरचना जी आहे, ही संरचना तिथं दिसायला सुरू होणार आहे. लक्षात काय ठेवायचं? याला आपण हिस्टॉनचा ऑक्टोमर म्हटलंय. याच्यावर किती राऊंड कंप्लीट केले त्यानं? एक पूर्ण, दुसरा 3/4. ठीक आहे. आता इथून इथपर्यंतचा
पहिल्या हिस्टॉनच्या ऑक्टोमर पासून दुसऱ्या हिस्टॉनच्या ऑक्टोमर पर्यंतचा जो स्पेस मला दिसतोय याला लिंकर डीएनए म्हटलं जातं. याला कशाचं नाव दिलं जातं? लिंकर डीएनएचं नाव दिलं जातं. ठीक आहे. आता हा जो 1:3/4 एवढा राऊंड तिथं मारण्यात येतोय, या डीएनएच्या एवढ्या लेंथ मध्ये आपल्याला जवळपास 147 बेस पेअर्स दिसतात. किती दिसतात? 147. तिथे 146 झाले, पण ऍक्च्युअल नंबर किती आहे? 147. हे नंबर्स महत्वाचे आहेत. हे नंबर्स कसे आहेत? महत्वाचे आहेत. आता बघा, हे जी संरचना तयार झाली, कोणती संरचना? डीएनएचा थ्रेड आला, हिस्टॉन ऑक्टोमरला गुंडाळी मारली. किती गुंडाळी मारली? एक कंप्लीट, दुसरी 3/4. किती बेस पेअर कव्हर केले गुंडाळीनं? 147 बेस पेअर कव्हर केले, आणि तिथून पुढे तो पुढच्या ऑक्टोबर पर्यंत निघालाय. याला, या ज्या तयार झालेलं स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरला आपण न्यूक्लिओसोमच्या नावाने ओळखतो. आपल्या मॉडेलचं नाव काय? न्यूक्लिओसोम सोलेनाइड मॉडेल. न्यूक्लिओसोम कळालं काय? काय न्यूक्लिओसोम? डिस्क्राईब करून सांगा. हिस्टॉनचा ऑक्टोमर आहे, म्हणजे 2 पेअर्स दिसणार आहेत 4 हिस्टॉन प्रोटीन्सच्या. कोणत्या? H2A, H2B, H3, H4. याच्या भोवती किती राऊंड केले त्यानं? 1:3/4 राऊंड. 1 3/4 राऊंड तिथं कंप्लीट केले, आणि तो दुसऱ्या हिस्टॉन प्रोटीनला जाऊन अटॅच झाला. तो मधला सेगमेंट जो आहे तो लिंकर डीएनए आहे. सो ते हिस्टॉनचं ऑक्टोमर आणि त्याच्या भोवती गुंडाळी झालेली 1 वाली आपली डीएनएची 147 बेस पेअरची लॉंग चेन, या दोघांना आपण काय म्हणतो आता? न्यूक्लियोसोम म्हणतो. अजून एक प्रोटीन शिल्लक राहिला. गुंडाळी सुटू शकते, गाठ मारावी लागेल. गुंडाळी सुटू शकते, गाठ मारावी लागेल. इथं एक प्रोटीन आपण ठेवतो, ज्याला काय म्हटलंय आता? H1 हिस्टॉनचं प्रोटीन म्हटलेलं आहे. ज्याला आपण H1 हिस्टॉनचं प्रोटीन म्हटलेलं आहे. याला हे तयार झालेले जे न्यूक्लियोसोम्स आहेत, हे न्यूक्लियोसोम्स शेजारी 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 असे अरेंज व्हायला सुरू होतात. लिंकर डीएनए, लिंकर डीएनए, लिंकर डीएनए, लिंकर डीएनए, लिंकर डीएनए. किती झाले? किती झाले? 6 आहेत ना हे, बरोबर. त्याच्या पुढचा जो राऊंड येणार आहे तो इथं 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 इथं. त्याच्या पुढचा जो राऊंड येणार आहे तो पुन्हा कुठे येणार आहे? इथं 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 इथं, या पद्धतीनं. सो हे जे 6 न्यूक्लियोसोम्स असणार आहेत, याला आपण सोलेनाइडच्या नावाने ओळखतो. हे जे 6 न्यूक्लियोसोम्स आहेत याला आपण काय म्हटलं? आकृतीमध्ये अजून 2 मिनिटात क्लिअर होईल. सो न्यूक्लियोसोम काय होतं? ऑक्टोमर होता आणि त्याच्या भोवती गुंडाळी, आणि अशा 6 गुंडाळी एकत्र केल्या, त्याला आपण काय म्हटलं? सोलेनाइड म्हटलं. एवढं सिंपल मॉडेल आहे. याला आपण न्यूक्लियोसोम सोलेनाइड मॉडेलच्या नावाने ओळखणार आहे. वाचायला गेल्यानंतर बत्त्या गुल होतात बघा. ठीक आहे. सो इथं बघा, न्यूक्लियोसोम 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 किती झाले? 1 2 3 4 5 आणि 6. याला सोलेनाइड म्हटलं जाईल. आता काय झालं? गुंडाळी 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 झाली, 6 छोटे छोटे ब्लॉक्स तयार झाले. मी हे 6 ब्लॉक्स असे ठेवले. पुढचे 6 त्याच्याच वर येणार आहेत, त्याच्या पुढचे 6 त्याच्याच वर येणार आहे. सो पुढचे येणारे जे 6 आहेत ते त्याच्याच वर, हा मधला स्पेस जो आहे त्या मधल्या स्पेस मध्ये तिथं जाऊन बसतात. त्याच्या पुढचे जे 6 असणार आहेत ते पुन्हा क्रिएट झालेल्या या दुसऱ्या लेअर मध्ये क्रिएट झालेल्या मधल्या स्पेस मध्ये जाऊन बसतात, आणि डीएनए ची सुपर कॉइलिंग तिथं स्टार्ट होते.
आणि डीएनए ची सुपर कॉइलिंग तिथं स्टार्ट होते. याला आपण न्यूक्लियोसोम सोलेनॉइड मॉडेलच्या नावाने ओळखतो. ठीक आहे. सो हे न्यूक्लियोसोम ज्यावेळेस झिगझॅग पद्धतीने अरेंज होतात त्यावेळेस आपलं क्रोमॅटिनचं फायबर जे आहे ज्याला आपण क्रोमोनेमाच्या नावाने ओळखलं होतं ते क्रोमोनेमाचं मॉडेल तिथं तयार झालं. हा फक्त इथे नंबर्स महत्वाचे आहेत. जसं की याची डायमीटर किती असते, त्या सर्कलचे डायमीटर किती असणार आहे आता 30 नॅनोमीटरचे असणार आहे. ठीक आहे. या पद्धतीनं नंबर्स बघा या मॉडेलमध्ये सगळा खेळ नंबर्सचा आहे तेवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लिंकर डीएनए जे असतात हे लिंकर डीएनए 8 ते 114 बेस पेअर लांब असतात. ही पण एक गोष्ट इथं लक्षात असू द्या. जसं की आपण इथे किती बघितलं होतं 147 बेस पेअर्स, तसं ते 8 ते 114 बेस पेअर हे लिंकर डीएनए लांब आहेत. स्पीसीजवर डिपेंड करतं. काही स्पीसीज मध्ये थोडेसे मोठे असणार आहेत, काही स्पीसीज मध्ये थोडेसे छोटे ते असणार आहेत. ठीक आहे. हे झालं आपलं न्यूक्लियोसोम सोलेनॉइड मॉडेल. सो पहिल्यांदा काय झालं, डीएनएचा धागा आला, ऑक्टोमरला त्यानं काय केलं, राऊंड मारला. बाहेर पडत असताना इथं आपण एक लॉक पण बसवलं होतं. ते लॉक कोणतं होतं, H1 प्रोटीनचं होतं. ठीक आहे. सो H1 प्रोटीनचं लॉक 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 असं करत 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 आपण आलो. त्याच्यानंतर याला आता सोलेनाइड मध्ये घेऊन चाललो, कॉम्पॅक्शन मध्ये घेऊन चाललो आणि या कॉम्पॅक्शन मधून आपला क्रोमोनेमा जो आहे तो तयार होत असताना पुढे दिसणार आहे. ठीक आहे. याला आपण न्यूक्लियोसोम सोलेनाइड मॉडेलच्या नावाने तिथं ओळखणार आहे. क्लिअर? मॉडेल लक्षात आलं का? सांगा मला काय होतंय. काय होतंय सांगा. लिहा वाटलंस. जे समजलंय ते लिहून काढा. मराठीत लिहिलं तरी चालेल. मराठीत लिहिलं तरी चालेल. घरला जाऊन पुन्हा ते इंग्लिश मध्ये बघत बसा. काय होतंय ते फक्त लिहिण्याचा प्रयत्न करा. काय समजलं ते लिहिण्याचा प्रयत्न करा. मला हिस्टॉन ऑक्टोमर दिसला पाहिजे. बरोबर. सो 1 2 3 4 नावं लिहित असताना नावं इथं टाकून ठेवायची. एक सिलेंड्रिकल ब्लॉक काढायचा आणि याच्यावर डीएनए ला गोल फिरवायचं अशा पद्धतीनं. इथं काय काढा, H1 काढा आणि फक्त एवढंच करू नका, पुढं पण दुसरा ब्लॉक काढा आणि तिथं पण गोंडाळी करून ठेवून द्या. आणि सोलिनाइड दाखवत असताना 1 2 3 4 5 6 जोडा. फक्त इकडनं येतंय असं 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 चाललंय. हे दोघं एकमेकांना जोडू नका. हे झालं आपलं सोलेनॉइड मॉडेल. किती एम आहे, सॉरी किती 13. ठीक आहे. बेस पेअर्स न चुकता लिहायच्या. किती बेस पेअर्स सांगितले होते इथं मी, 147 बेस पेअर्स न चुकता ते लिहायचं. आणि इथं लिंकर मध्ये किती होत्या, 8 ते 116 होत्या का, हा समथिंग लाईक दॅट. न चुकता बेस पेअर्स लिहायच्या. ठीक आहे. डिटेल्स अजून तुम्हाला कळतील. आकृतीची आयडिया थोडीशी पुढे येईल. स्लाइड्स मध्ये आपण ते बघणार आहे डिटेलमध्ये. डिस्क्रिप्शन आपण बघणार आहे. सो डीएनए ला साठवण्याचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम जो असतो तो असतो लेंथ आणि स्केलचा. आपल्या एका सिंगल सेल मध्ये जवळपास 2 मीटर लांबीचा डीएनए असतोय. सिंगल सेलची साईज जी आहे ही असते 10 मायक्रोमीटरची. सिंगल सेलची साईज किती आहे, 10 मायक्रोमीटरची. माझा असा इमेजिन करून चला, इथे लिहिले बघा ते. एक जर टेनिस बॉल तुम्ही घेतला, त्या टेनिस बॉल मध्ये डीएनए जर रिप्रेझेंट करायचा झाला तर डीएनए ची एकूण लेंथ होऊन बसते 20 किलोमीटरची. त्या सिंगल टेनिस बॉल मध्ये किती लांबीचा आपल्याला धागा ठेवायचा आता, 20 किलोमीटर. सो हायली कॉइल्ड स्टेट मध्ये ते करणं पॉसिबल आहे. आणि म्हणून आपल्याला कोणाची गरज लागते, न्यूक्लियोसोम सोलेनॉइड मॉडेलची तिथे गरज लागणार आहे. स्लाइड्स खूप इंटरेस्टिंग बनवलेल्या आहेत, फक्त नोट्स वापरू नका. नोट्स पेपरमध्ये काय लिहायचं हा डेटा देईल. कॉन्सेप्ट समजण्यासाठी काय गरजेचं आहे, स्लाइड्स गरजेचे आहेत. एकदम झकास स्लाइड बनवल्यात मी. कन्सेप्ट अंडरस्टँडिंग हे जर तुम्हाला समज, म्हणजे स्लाइड तुम्ही शांत डोक्यानी नुसती वाचली जरी तरी 70-80% कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. स्टोरी तर तुमची क्लिअर होऊन जाणार आहे. हा फिलअप करण्यासाठी वोकॅब साठी तुम्ही नोट्स नक्कीच वापरा. आन्सर रायटिंग साठी नोट्स कामाला येतील तुम्हाला. कन्सेप्ट अंडरस्टँडिंग साठी स्लाइड्स महत्वाच्या आहेत. ठीक आहे. सो इथं 2 लेवल मध्ये कॉम्पॅक्शन जे आहे ते चालतं.
दोन लेवल्स मध्ये कॉम्पॅक्शन चालतंय. पहिली लेवल जी आहे कॉम्पॅक्शनची त्याला आपण काय म्हटलंय, न्यूक्लियोसोम कोअरच्या नावाने ओळखलं. आता मगाशी जो तुमचा प्रश्न होता की सर आकृती कशी काढू, हे बघा इथं न्यूक्लियोसोमची आकृती काढायची. हिस्टॉनच्या 2 लेयर्स आहेत. इथं 4 हिस्टॉन्स आहेत. खालच्या बाजूला 4 हिस्टॉन्स आहेत. याला काय म्हटलं आपण आता, हिस्टॉन ऑक्टोमर म्हटलं. अशीच आकृती काढा. दाखवायला सोपं जातंय ना आता. गोल पण फिरलंय आणि 2 लेयर्स आहेत. इथं आपली चक्कर झाली, बाहेर पडला हा, पुढे जात नाहीये. 1/4 तो कॉईल करत नाहीये, बाहेर पडला. हा पुढचा जो पोर्शन आहे याला आपण कशाचं नाव दिलं आता, लिंकर डीएनएचं नाव दिलं. थोडक्यात काय, गळ्यामध्ये जी माळ असते त्या माळामध्ये धागा आहे आणि धाग्यामध्ये मणी असतात. गळ्यामध्ये माळे, माळेमध्ये धागा आहे, धाग्यामध्ये मणी आहे. तो मणी जो आहे तो आपला न्यूक्लियोसोम कोरचा असतो. जो धागा आहे तो आपला लिंकर डीएनएचा असतो आणि अख्खी माळ सोलेनाइड असते आपली. किती असणार आहेत मणी त्याच्यामध्ये, 6 मणी असणार आहेत. त्याला आपण काय म्हणतोय, सोलेनाइड म्हणतोय. मग एक माळ ठेवली 6 माळ्यांची, दुसरी ठेवली, तिसरी ठेवली, असं करत 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 ज्यावेळेस मी वर कॉलम तयार करत चाललोय, ते झालं आपलं क्रोमोझोमचं स्ट्रक्चर. सुपर कॉइलिंग या पद्धतीने तिथं चालणार आहे. याचे खूप सुंदर अॅनिमेशन सुद्धा युट्यूबवर आहेत. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले न्यूक्लियोसोम कोर जे असते ते न्यूक्लियोसोम कोर बघूयात. आता इथं बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं. जसं की फाउंडेशन प्रोव्हाइड करण्याचं काम, माळेला मणी देण्याचं काम किंवा फाउंडेशन प्रोव्हाइड करण्याचं काम प्रोटीन फाउंडेशन तिथं करतं, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 मॉलिक्युल्स ईच ऑफ हिस्टॉन H2A, H2B, H3 आणि H4 दिसणार आहेत. ठीक आहे. सो या पद्धतीनं हे रिप्रेझेंटेशन आपल्याला तिथं करता येऊ शकतं. ही वरची लेयर आहे, त्याच्या खाली दुसरी खालची लेयर आपल्याला दिसून येते आणि त्याच्या वर आपला डीएनए जो आहे तो डीएनए काय होतोय आता, गोल गुंडाळला जातोय. त्याला आपण रॅपिंगच्या नावाने सुद्धा ओळखणार आहे. आणि किती बेस पेअर असणार आहे डीएनएचे इथं, 147 बेस पेअर्स असणार आहेत. 146 झाले, 147 करा. ठीक आहे. त्याच्यानंतर दिस स्ट्रक्चर फॉर्म्स अ स्टेबल इलिप्सॉइड युनिट अप्रॉक्सिमेटली 1110. आलं, ह्याला काय म्हणतात विसरून गेलो मीच विसरून गेलो. ठीक आहे. 110 लक्षात असू द्या. किती त्याची डायमीटर किती आहे आता, 110 ची डायमीटर दिसणार आहे आणि 60 ची हाईट तिथं आपल्याला दिसून येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ही अशा पद्धतीची कॉइलिंग होण्याचं कारण, आपलं डीएनएचा जो थ्रेड आहे तो निगेटिव्ह चार्ज असतो आणि आपला हिस्टॉन प्रोटीन जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज असतो. हे जनरली पुस्तकांमध्ये सापडत नाही. न चुकता लिहायचं, न चुकता इथं लिहायचं. काय लिहिणार तुम्ही, डीएनए कसा आहे, निगेटिव्हली चार्ज आहे आणि हिस्टोन्स कसे आहेत आपले, हिस्टोनचा ऑक्टोमर कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे. सो तिथं दोन्ही चार्जेस मध्ये अट्रॅक्शन असणार आहे, ज्या अट्रॅक्शन मुळे रॅपिंग स्टेबल राहते आणि ती रॅपिंग सटकू नये म्हणून आपण H1 प्रोटीनचं लॉक सुद्धा तिथं लावून ठेवतो, H1 हिस्टोनचं लॉक सुद्धा तिथं लावून ठेवतो. So histone proteins are rich in positively charged amino acids like lysine and arginine. This positive charge strongly attracts negatively charged phosphate backbone of the DNA. So याला निगेटिव्ह चार्ज कुणामुळे आलाय, फॉस्फेट ग्रुप मुळे आलाय. याला पॉझिटिव्ह चार्ज कुणामुळे आलाय, लायसिन मुळे आलाय. 2 नावं लक्षात नाही तर चालतंय, एक नाव न चुकता लक्षात ठेवा, कोणतं, लायसिन. सो लायसिन प्रेझेंट असल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि फॉस्फेट ग्रुप असल्यामुळं निगेटिव्हली चार्ज आहे, ज्यामुळं ते अट्रॅक्ट पण होते, ज्यामुळे डीएनए त्याच्या शेजारी बेंड पण होणार आहे आणि स्टॅबिलिटी सुद्धा तिथं राहणार आहे. न चुकता लिहा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज कुठून आला, न चुकता लिहा. त्याच्यानंतर दोन सोलेनाइड्स मध्ये जो डीएनएचा सेगमेंट आपल्याला दिसतो त्याला लिंकर डीएनए म्हटलं जातं, जो की किती लांब असणार आहे, 8 ते 114 बेस पेअर लांब असलेला आपल्याला सांगता येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर द डीएनए सेगमेंट बिटवीन ऍडजेसंट न्यूक्लियोसोम कोर्स इज कॉल्ड लिंकर डीएनए. लेंथ व्हॅरी होते स्पीसीस टू पीसीस. त्याच्यानंतर इथं बारीक जर बघितलं ना तर हा एक्सपोज झालेला आहे.
हा सेगमेंट डीएनएचा कसा झालाय, एक्सपोज झालेला आहे, म्हणजेच इथं ट्रान्सक्रिप्शनची ऍक्टिव्हिटी चालू शकते. इथं कशाची ऍक्टिव्हिटी चालणार आहे, ट्रान्सक्रिप्शन. सो एन्झायमॅटिक ऍक्शन साठी हा फेवरेबल सिच्युएशन तिथं प्रोव्हाइड करतो. आणि एक एन्झाईम इथं काम करणार आहे. एन्झाईमचं नाव काय, न्यूक्लियस. आणि त्याचं काम काय काय कशाचं आहे, मग आता कात्री दाखवले, कटिंगचं काम आहे तिथं. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. सो लिंकर डीएनए इज मोर एक्सपोज्ड अँड हायली ससेप्टेबल टू द डायजेशन बाय न्यूक्लियस एन्झाईम. ठीक आहे, ही गोष्ट तिथं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आता हिस्टॉनचा विचार जर केला तर हिस्टॉन मध्ये पहिले 8 हिस्टॉन्स आपण बघितले. पुढचा मेजर हिस्टॉन जो आहे तो H1 हिस्टॉन आहे, जो की क्लॅम्पचं किंवा लॉकचं काम तिथं करतो. H1 हिस्टॉनला लिंकर हिस्टॉनच्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. बाइंड्स टू द लिंकर डीएनए अँड द एंट्री एक्झिट पॉइंट्स ऑफ डीएनए रॅप्ड अराउंड द न्यूक्लियोसोम कोर. याच्यामुळे स्टॅबिलायझेशन तिथं येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा घटक जो की असणार आहे आपला सोलेनाइडचा. पुढचा महत्वाचा घटक जो की असणार आहे आपला सोलेनाइडचा. सो हे हिस्टॉन एकत्र येत आहेत, त्याच्या शेजारी रॅपिंग झाली, त्याच्यानंतर ही जी न्यूक्लियोसोमची कोर तयार झाली, ही कोर शेजारी शेजारी यायला सुरू करते, त्याच्यामध्ये कॉइलिंग व्हायला सुरू होतं. 6 एकत्र येतात आणि त्याच्यापासून आपलं सोलेनाइड जे आहे हे सोलेनाइड तिथं बनायला सुरू होतं. सो हेलिकल सुपरस्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोसोम आपण म्हणतो. आणि सोलेनाइडच्या प्रत्येक टर्न मध्ये किती न्यूक्लियोसोम्स दिसणार आहेत आपल्याला, 6. 1 2 3 4 5 आणि 6. हे झालं आपलं सोलेनाइड. आता सोलेनाइडची लेंथ किती असते, 300 एमस्ट्रॉंगची आपल्याला किंवा 300 नॅनोमीटरची आपल्याला तिथं सांगता येऊ शकते. नंबर्स इथं मध्ये हे बघा, मी अजून सुद्धा सांगतोय तुम्हाला, इथं नंबर्स महत्वाचे आहेत. स्ट्रक्चर तुम्ही लिहू शकता, वाटल्यास कुठंतरी मेन्शन करून ठेवा. काही जरी झालं तरी नंबर्स आणायचेच आहेत. किती बेस पेअर लॉंग आहे, किती टर्न मारते, त्याच्यानंतर किती नॅनोमीटर आहे, किती मायक्रोमीटर आहे, इथून सुरुवात करा. सगळ्यात पहिली स्लाइड जी आपण बघितली होती, पहिल्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं सेलची डायमीटर किती आहे, सॉरी सेलच म्हणतो, न्यूक्लियसची डायमीटर किती आहे, 10 मायक्रोमीटरची आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती लांबीचा डीएनए ठेवायचा आहे, 2 किलोमीटर लांबीचा ठेवायचा आहे. सुपर कॉइलिंग गरजेची आहे, जी सुपर कॉइलिंग न्यूक्लियोसोम सोलेनॉइड मॉडेलचा वापर करून आपल्याला एक्सप्लेन करता येऊ शकते. दिस विल बी युअर इंट्रोडक्शन. हे तुमचं इंट्रोडक्शन झालं. सो बेसिक प्रॉब्लेम जो आहे सुपर कॉइलिंगचा आहे, ते एक्सप्लेन करण्यासाठी वी यूज न्यूक्लियोसोम सोलेनॉइड मॉडेल, जे की ऍज फॉलोज आपल्याला एक्सप्लेन तिथं करायचं. हे झालं प्रॉपर आपलं काय इंट्रोडक्शन. लक्षात राहील सगळ्यांना. मग सगळ्यात पहिले उत्तरामध्ये न्यूक्लियोसोम काय आहे, न्यूक्लियोसोम कोर काय आहे ते एक्सप्लेन करा. बरोबर. सो न्यूक्लियोसोम कोर फॉर्म्स फ्रॉम द हिस्टॉन प्रोटीन्स. कोणते हिस्टॉन प्रोटीन्स, 4 आहेत. 2 आपल्याला तिथं दिसणार आहेत. ऑक्टोमर तयार होणार आहे, जे ऑक्टोमर तिथं असलेल्या लायसिन्समुळे कसं झालंय आता, पॉझिटिव्ह झालंय. मग डीएनए त्याच्या भोवती रॅप होतोय. डीएनएचा चार्ज कसा आहे, निगेटिव्ह आहे. कशामुळे निगेटिव्ह चार्ज येतो, फॉस्फेट ग्रुपमुळे निगेटिव्ह चार्ज आहे. सो ते एक नॅचरल अट्रॅक्शन तिथं दिसतंय. पुढचा पॉइंट, पहिलं राऊंड कंप्लीट, दुसरा राऊंड फक्त 3/4 मारला आणि तो बाहेर निघायला सुरू झाला. तो जो आहे तो बाहेर निघायला सुरू झाला. बाहेर निघत असताना क्लॅम्प लावावं लागेल. कोणतं क्लॅम्प बसतंय तिथं, लॉक बसतंय तिथं, H1 प्रोटीनचं बसतंय. सो H1 प्रोटीन टू H1 प्रोटीन किती बेस पेअर्स आहेत, 160. इथं H1 प्रोटीन आहे. पुढचं H1 प्रोटीन कुठं असणार आहे, इथं असणार आहे. मग H1 टू H1 किती झाल्या, 160 बेस, 147 आहेत. आणि मध्ये किती दिसतात आपल्याला, 8 ते 114. स्पीसीज नुसार ते व्हॅरी होणार आहे, पण 160 कुठेतरी मेन्शन करण्याचा प्रयत्न तिथे करा. ठीक आहे. त्यानंतर मग ज्यावेळेस न्यूक्लियोसोम आपलं एक्सप्लेन होईल, त्यानंतर आपण उत्तराच्या दुसऱ्या पार्ट कडे येतो, तो म्हणजे सोलेनाइड फायबरचा. आता याची डायमीटर किती सांगता येते आपल्याला, अराउंड 300 नॅनोमीटर, सॉरी 30 नॅनोमीटरची सांगता येणार आहे.
ठीक आहे, एवढं फक्त तिथं मेंटेन करा आणि त्याचं सुपर कॉइलिंग होते असं तिथं लिहिण्याचा प्रयत्न करा. झालं तेवढंच आहे. त्याच्या पलीकडे जास्त तिथं लिहित बसण्याची गरज नाही.